मुंबईच्या मलाडमध्ये एका साध्या अपार्टमेंटची दिवसभराची ये-जा, लिफ्टची घरघर, गल्लीतील चहा वडापावचा वास यात काहीच विशेष नव्हतं. पण त्या घरात राहणाऱ्या रुही चौधरीला मात्र आज काहीतरी वेगळंच जाणवत होतं. ती एक छोटीशी मॉडेल, मोठी स्वप्न घेऊन मुंबईत आलेली. तिच्या आयुष्यातील संघर्ष, ऑडिशन्स, नकार, डीपीज व स्क्रीन टेस्ट हे तिचे दैनंदिन सहकारी. आणि त्या सगळ्यात तिला साथ देत होता समीर मेहता, एक सौम्य, शांत स्वभावाचा युवक, जो एका टेलिव्हिजन प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत होता. रुही त्याला फक्त मित्र मानत होती, पण समीरच्या मनात तिच्यासाठी वेगळ्याच भावना वाढत होत्या. त्याचवेळी रुहीचं लग्न ठरत होतं अरमान राठोडशी, एक नेव्ही ऑफिसर, कडक शिस्त तसेच कडक विचार. प्रेम कमी, पण त्याच्यात अहंकार जास्त होता. दोघांचं नातं सगळ्यांना बाहेरून एकदम परफेक्ट वाटत होतं, पण आतून काहीतरी तुटलेलं होतं. रुहीने कधीच व्यक्त केलं नाही, पण अरमानच्या मालकीच्या वृत्तीनं ती मनातली मनात गुदमरू लागली होती. समीर तिच्यासाठी त्या अंधारात एक छोटासा दिवा होता, फक्त मित्र, पण तिच्या आयुष्यात शांततेचा एकमेव श्वास. त्या रात्री समीर तिच्या घरी आला, प्रोजेक्टचे काही फायनल डिटेल्स देण्यासाठी. दोघजण चहा पीत बसले होते, हसत होते, बोलत होते. त्यांच्यात काहीही चुकीचं नव्हतं, पण नियतीला बहुतेक हे शांत दृश्य सहन झालं नाही. रात्री 1:15 त्याच्या दरवाजाची बेल वाजली. रुहीने विचारलं, यावेळी कोण येईल? तिनं डोअरची स्क्रीन उघडली आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच पुसला. बाहेर तिचा होणारा नवरा अरमान उभा होता व त्याच्या डोळ्यात संशयाचं वादळ होतं. तिनं दरवाजा उघडताच तो डायरेक्टच आपल्या होणाऱ्या बायकोच्या फ्लॅटमध्ये घुसला. रुही घाबरली, पण समीर आणखीन जास्त घाबरला, कारण त्यालाही माहिती होतं की तिचं लग्न अरमान सोबत ठरलं आहे. अरमानने आता आतमध्ये पाऊल टाकतच विचारलं, हा कुठला प्रोजेक्ट चाललाय? तोही इतक्या रात्री. त्याचा आवाज शांत, पण डोळे पेटलेले दिसत होते. त्या क्षणी घरातल्या शांत हवेला काच्यासारखं तुटण्याचं भासलं. रुहीनं त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण रागाने आंधळ्या झालेल्या अरमानचं ऐकण्यावरचं नियंत्रण संपलं होतं. माझ्या बायकोच्या फ्लॅटवर इतक्या रात्री यायचं तुझं काय काम? म्हणून तो ओरडत होता. बायकोसमोर त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. त्याच वेळी चर्चा भांडणात बदलली. भांडणाने आरडाओरड मिळवली आणि क्षणभरात परिस्थिती हाताबाहेर गेली. समीर तडकन उठला, सांगायला की तो निघतोय आता घरी. मला असे आरोप माझ्यावर सहन होत नाही. पण अरमानने त्याचा हात धरून त्याला खाली ढकललं. दोघांमध्येही झटापट सुरू झाली. रुही ओरडत होती, थांबा, दोघंही थांबा. पण त्या घरात त्या क्षणी कोणत्याही आवाजाला अर्थ नव्हता. क्षणभरात घडलेली घटना आयुष्यभराचा काळा डाग बनली. अरमानने समोर दिसलेलं शस्त्र म्हणजेच किचन मधील धारदार चाकू उचलला. तो आंधळा झाला होता, त्याला फक्त समोर दुश्मनच दिसत होता. समीरने बचावाचा खूप प्रयत्न केला, पण त्याला तिथून पळता येईना. रागात एक फटका, मग दुसरा, आणि रुही समोरच समीर जमिनीवर खाली कोसळला. तिचा आवाज फाटून गेला. ती रडत होती. समीरसाठी तिचं मन तडफडत होतं. त्याला वाचवण्याचा ती प्रयत्न करत होती, पण असमर्थ ठरली. समीर खाली कोसळल्यानंतरच ती जोरातच ओरडली, अरमान, तू हे काय केलंस? मुंबईत हे सगळं चालतं. आम्ही फक्त मित्र होतो. या पलीकडे आमचं कसलंही नातं नव्हतं. घरातील शांतता आता मृत्यूच्या शांततेत बदलली होती. अरमानच्या हातात थरथरणारा चाकू, रुहीच्या डोळ्यांतून पडणारे निशब्द अश्रू आणि जमिनीवर पडलेला समीर, या तिघांच्यातून फक्त वेदना धावत होती. पण पुढे काय, हा प्रश्न त्या दोघांच्याही डोक्यात गजरत होता. अपराधाच्या भीतीनं अरमान घाबरला. त्यानं रुहीला धमकावलं, आपल्याला हे लपवावंच लागेल, नाहीतर आपलं सगळं भविष्यच संपेल. तू शांत राहिली नाहीस तर तुलाही याच्यासारखंच संपवेल, तो चिडूनच म्हणाला. रुही विव्हळत होती, पण भीतीने तिची इच्छाशक्ती हरवली. जे पुढे घडलं ते दोघांच्याही आयुष्याला कधीही धुवून न
काढता येणार होतं. त्यांनी मृतदेह हटवण्याचा प्रयत्न केला, पण एखाद्या मनुष्याला नाव आणि ओळख गमावण्यासाठी किती वेदना सहन कराव्या लागतात हे त्या रात्री त्यांनी पाहिलं. समीरने तिला काहीही केलं नव्हतं, फक्त तिची मदत करत राहिला. तरीही त्याचा जीव नाहीसा होत नव्हता. त्याची कहाणी, त्याची स्वप्न, त्याचे अश्रू हे सगळं त्याच्या घरातल्या प्रत्येक वस्तूंमध्ये रुतलेलं होतं. अरमानने पुढे अपराध झाकण्यासाठी केलेलं कृत्य आणि दुसऱ्या दिवशी त्याने दाखवलेली कृत्रिम शांतता या सगळ्याने संपूर्ण प्रकरण विक्राळ रूप घेतलं. पण सत्य कधीच झाकून राहत नाही. शेजाऱ्यांनी दिलेली माहिती, मिसिंग कंप्लेंट, फोन लोकेशन, सीसीटीव्ही सगळ्या पुराव्यांनी पोलिसांना त्या घराकडे खेचलं. चौकशीत रुहीचं मन अखेर तुटलं. तिने सत्य कबूल केलं. अरमानला अटक झाली, पण रुहीही तितकीच दोषी ठरली. कोर्टात जेव्हा निर्णय लागला तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, या तिघांचं आयुष्य कुठे चुकलं? मत्सर, अविश्वास की संवादाचा अभाव? समीरचे आई वडील रडत उभे होते. त्यांना फक्त एकच वाक्य हवं होतं. त्यांचा मुलगा निष्पाप होता, तरीही त्याला शिक्षा मिळाली. गुन्हा कबूल केल्यामुळे अरमानला मोठी शिक्षा झाली. रुहीला देखील अरमानला साथ दिल्याबद्दल आणि शांत राहिल्याबद्दल शिक्षा झाली. समीर तर गेलाच होता, पण या दोघांचं आयुष्यही आता संपलं होतं. एक मृत तर दोन जिवंत असूनही आता कोठडीत मृत. ही घटना आजही लोकांच्या अंगावर शहारे आणते, कारण ती दाखवते की एका क्षणात घेतलेला चुकीचा निर्णय किती आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. ही घटना मुंबईत घडलेली असून या घटनेतील पात्रांची नावे बदलण्यात आलेली आहे. तसेच ही घटना सत्य आहे. माणसांच्या आयुष्यात काही रात्री अशा असतात ज्या येण्याआधी काहीच संकेत देत नाहीत आणि गेल्यावर मागे फक्त राख सोडतात. मुंबई सारख्या चमकत्या शहरात जिथे स्वप्न दररोज जन्म घेतात, तिथेच कधी कधी काही स्वप्न निर्दयीपणे गुदमरून मरतात. ही कथा आहे प्रेम, मत्सर, संशय आणि एका चुकीच्या निर्णयाने उद्ध्वस्त झालेल्या 3 आयुष्यांची. बाकी या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खाली कमेंटमध्ये नक्कीच लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.